पॅक्ड खाद्यतेलाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसह तेल व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील तेल व्यापाऱ्यांनी या परिस्थितीविरोधात आवाज उठवत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। दररोजच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य जनता आधीच आर्थिक अडचणीत आहे। त्यात सोयाबीन तेलाच्या पॅक्ड पाऊचचा दर सुमारे 170 ते 180 रुपयांपर्यंत पोहोचल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटवर मोठा परिणाम होत असल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। 200 ते 300 रुपये रोजंदारी मिळवणाऱ्या कुटुंबांनी घर खर्च, राशन आणि इतर गरजा कशा भागवायच्या असा सवालही उपस्थित केला जात आहे। खाद्यतेलातील भेसळीबाबतही व्यापाऱ्यांनी गंभीर मुद्दा मांडला आहे। भेसळीचा ठपका छोट्या व्यापाऱ्यांवर ठेवण्याऐवजी मोठ्या उत्पादन कंपन्यांमधील प्रक्रियेकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या दरांमध्ये मोठा फरक नसेल तर मग भेसळीचा आरोप नेमका कोणावर आणि कशासाठी केला जातो असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत। यासोबतच मोठ्या ब्रँडच्या मल्टी सोर्स ऑइलच्या किमती 190 ते 200 रुपयांपर्यंत असल्याचे उदाहरण देत ग्राहकांनी केवळ ब्रँडच्या नावावर विश्वास न ठेवता तेलाची गुणवत्ता आणि किंमत याबाबत जागरूक राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। स्थानिक व्यापाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रकार थांबावा आणि ग्राहकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। मोठ्या कंपन्यांना फायदा आणि छोट्या व्यापाऱ्यांना फटका देण्याचा काही अजेंडा आहे का असा थेट सवाल तेल व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे। आता या संपूर्ण प्रकरणात सरकार काय भूमिका घेणार? खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण येणार का आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार का? आम जनतेवरील वाढता खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे। तेल व्यापारी संघटनेचा विजय असो, तेल व्यापारी संघटनेचा विजय असो, तेल व्यापारी संघटनेचा विजय असो। रद्द करा, रद्द करा, काळा कायदा रद्द करा, रद्द करा, काळा कायदा रद्द करा, 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 रद्द करा, रद्द करा, काळा कायदा रद्द करा। भारत हा कृषीप्रधान देश आहे। महाराष्ट्र सरकारचा आणि भारत सरकारचा आपला देश तेलामध्ये स्वयंपूर्ण व्हावा आणि परकीय चलन खर्च होऊ नये या उद्देशाने काम करत आहे। मग तुमचा हा शासनाचा जो उद्योग आहे ते बाबा तुम्ही इतर लोकांना तुम्ही खास सवलत देता, तर हे ग्रामोद्योगवाल्यांना, छोट्या ऑइल मिलवाल्यांना ह्या कायद्यातून वगळावं आणि जे सालवण प्लांटवाले आहेत, मोठे उद्योजक आहेत, त्यांना पॅकिंगची आट घालावी, कारण हे छोट्या उद्योगांना परवडणार नाही आणि जनतेचं त्यात हा भोडदंड सर्व जनतेवरच बसणार आहे। त्यामुळे शासनाने आता फेरविचार करावा अशी एवढीच आमची मागणी आहे आणि घाणा तेल उद्योगांना हे परवडणार नाही। हे जे लोकांच्या भावना, तीव्र भावना आहेत त्या शासनाच्या अव्यावहारिक कायद्याच्या संदर्भात आहेत। तुमचा उद्देश जरी चांगला असेल, लोकांना योग्य प्रमाणात योग्य किमतीत चांगला माल मिळाला पाहिजे, चांगलंही मिळालं पाहिजे आणि योग्य किमतीत मिळालं पाहिजे। याच्यासाठी आपण शासनाने संबंधित व्यापाऱ्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे। आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत। आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध। सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत। आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या। पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी। संपर्क 9175 87 03 68। श्री रुद्रा पूजा स्टोअर, विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम।